तर सध्या राज्यामध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। प्रचार सभांना जाण्यासाठी नेत्यांची एकच धावपळ पाहायला मिळते। शिर्डीत प्रचार सभेसाठी उशीर झाल्याने शिंदेंची पळापळ तर अजित पवारांची धावपळ दिसून आलेली आहे। 3-4 वर्षांपूर्वी मला जास्त केस होते, आता कमी झाले। वर्ध्यातील प्रचार सभेदरम्यान फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांचं हे विधान मिश्किल विधान पाहायला मिळतंय। लोकसंख्येच्या बाबतीत कुणी आपल्याला गाठू शकत नाही, अजित पवारांचं जेजुरीतील सभेमध्ये वक्तव्य। तर 1 किंवा 2 आपत्त्यावरच थांबा, प्रचारादरम्यान उपस्थितांना असाही मिश्किल सल्ला। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युती होणार, सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेकडून वरुण सरदेसाई तर मनसेकडून राजू पाटलांवर जबाबदारी दिल्याची ही माहिती। ठाकरेंकडील 20 ते 25 जागांची मनसेकडून मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद असलेल्या जागा मनसे मागत असल्यानं पेच मनसेची ताकद आणि उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर ठाकरेंची शिवसेना ठाम, सूत्रांची माहिती। भास्कर जाधवांना मातोश्रीवरून समज, सूत्रांची माहिती। चिपळूणमध्ये ठाकरेंचा उमेदवार असताना जाधवांकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी, भाजपाकडून पैसे वाटप सुरू असल्याचा शिवसेनेच्या आमदार निलेश राणेंच्या आरोपांनंतर तपासणी सुरू। संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल। संगमनेरमधील व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख आहे। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही, तर ऑडिओ क्लिप जुनी असून तिला बरेचशी एडिटिंग करून जो आहे तो व्हायरल करण्यात आलं। शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी हा खुलासा दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचे बुलढाणा जिल्हाध्यक्षांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली। विद्याधर महाले चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांचे पती आहेत। शासकीय सेवेत असतानाही चिखली येथे आचारसंहिता काळात भाजपचा प्रचार केल्याचा त्यांनी आरोप केला। तर स्थानिक निवडणुकांमध्ये आता आरोप प्रत्यारोप जे आहेत त्या पाहायला मिळतात, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अर्ध्या अळकुंडानं पिवळी झालेली काही माणसं आहेत, जनतेला त्रास देणाऱ्यांच्या आरेला कारे आम्हाला पण करता येतं। भाजपा आमदार मनोज घोडपोरेंवरती नाव न घेता अजित पवारांची टीका। पहिल्या टर्मचे आमदार झाल्यानंतर अजितदादा तुम्ही अर्ध्या हळकुंडानं पिवळे झाले नव्हतात का? जयकुमार गोरेंचा अजित पवारांना सवाल। किशोर पाटलांच्या मतदारसंघात सर्व उमेदवार दारू आणि जुगारवाले, मंत्री गिरीश महाजनांची शिवसेना आमदार किशोर पाटलांवर टीका। तर भाजपच्या काही नेत्यांना इथला विकास दिसत नाही, गिरीश महाजनांच्या टीकेवर किशोर पाटील यांचा पलटवार। ज्यांच्यासाठी माझं घर फुटलं तोच आज माझ्या विरोधात उभा, धनंजय मुंडेंची नाव न घेता दीपक देशमुखांवरती टीका। दीपक देशमुख धनंजय मुंडे एकेकाळचे कंदे समर्थक असल्याची माहिती। दीपक देशमुखांची पत्नी पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात। कर्जतमध्ये ठाकरेंची सेना आणि राष्ट्रवादी एकत्र, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणं म्हणजे भुईसपाट होणं, आशिष शेलारांची टीका। राजुरा नगर परिषद निवडणुकीमध्ये मतदारांना पैसे देऊन मतदान विकत घेण्याचा प्रकार सुरू। खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाजपवर गंभीर आरोप। 5,000चे टोकन मतदारांपर्यंत पोहोचवलं जात असल्याचा आरोप। नगराध्यक्ष निवडून द्या, दर 3 महिन्याला नगरपालिकेमध्ये दिसेल। प्रचारादरम्यान पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। तर पालकमंत्री असताना माजल गावात किती वेळा आला? राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांचा सवाल। तर दर 3 महिन्यांनी परळीमध्ये गेला असतात तर जिंकला असतात, असाही टोला। आमदार बाबासाहेब देशमुख मुंबईत 5 स्टार हॉटेलमध्ये थांबतात, खोटं असेल तर इथं निवडणूक सोडून देतो। शहाजी बापू पाटलांची बाबासाहेब देशमुखांवर टीका। सांगोल्यातील कॉर्नर सभेमध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा उल्लेख करत आमदार बाबासाहेबांवर निशाणा। तटकरेंनी आपला DNA चेक करावा, शिंदेचे आमदार महेंद्र थोरवेंची टीका। तर थोरवेंसारखी नीच प्रवृत्ती रायगडची जनता ठेचून काढेल, अनिकेत तटकरे यांचं प्रत्युत्तर। रायगडमधील नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीदरम्यान शिवसेना नेते आणि तटकरेंमध्ये आरोप प्रत्यारोप। तर सध्या निवडणुकांच्या प्रचारांचा धडाका सुरू आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। दुसऱ्यांच्या पक्षाकडून आलेले पैसे घ्या, दुसऱ्यांचं मटण खाऊन आमच्या पक्षाला मत द्या, गुलाबराव पाटलांचं मिश्किल वक्तव्य।
निवडणुकीच्या माध्यमातून लक्ष्मी दर्शन होत असेल तर करून घ्या. खासदार भास्कर भगरेंचं अजब वक्तव्य. विरोधकांकडे कष्टाची संपत्ती नाही. भास्कर भगरेंची टीका. विरोधकांकडून पैसे घ्या पण मतदान आमच्या उमेदवाराला करा. पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरेंचं वक्तव्य. दहशतवाद मुक्त पैठणसाठी मशाल चिन्हाचं बटन दाबा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंची भुमरे पिता पुत्रांवर टीका. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भ्रष्टाचार तर सोडा, पैठणमध्येही भुमरेंचा भ्रष्टाचार, दानवेंचा आरोप. चंद्रशेखर बावनकुळेंनी गोंदियात मतदारांना धमकावलं. नाना पटोलेंचा आरोप. तर तुमच्या बापाचं राज्य आहे का? पटोलेंच्या बावनकुळेंवर निशाणा. तर नाना पटोलेंनी चुकीची वक्तव्य करू नये. कुणाच्या बापाचं राज्य नाही तर जनतेचं राज्य. चित्रा वाघ यांचं पटोलेंना प्रत्युत्तर. बाप व्हायचा प्रयत्न केल्यास बाप दाखवल्याशिवाय राहणार नाही. पालघर, अंबरनाथ, बदलापुरात भाजपा येणार. ठाण्यात सफाई होणार. अंबरनाथमध्ये बोलताना गणेश नाईकांचा इशारा. पुण्यातील रस्त्यांची अवस्था पाहून लाज वाटते. कसं तुम्ही याला तोंड देता? कसं राहता? अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी. आम्ही पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केल्याचा उच्चार. पंढरपुरात ईव्हीएमची चाचणी करण्याची उत्तम जानकरांची मागणी. तर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चाचणी करायची जानकरांची मागणी. धनंजय मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे प्रचाराच्या रिंगणात. धनंजय मुंडे आणि पंकजाताई परळीच्या विकासात कुठेही कमी पडणार नाहीत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक भरघोस मतदान करतील असा विश्वास व्यक्त. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये भाजपात अंतर्गत फूट. भाजपचे नेते संदीप गिड्डे पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली. गिड्डे अजितदादांच्या, राष्ट्रवादी आणि संजय काकांच्या स्वाभिमानीचा प्रचार करणार. माझ्या उमेदवाराला डावलण्यात आल्याचा गिड्डेंचा आरोप.